गौशिया स्पोर्ट्स, क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कौतुकाची थाप पाहायचा आहे. पंचांच्या डिसिजन वरती निर्णायक असेल. चला विलंब लावू नका मित्रांनो प्लीज. शाहिद संजय प्लीज विनंती करतो. फलंदाज जरी बाद झाला असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतो, अजिबात तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. याच साठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा, आणि शेवट गोड होत असताना तुमचा विलंब सामन्याला अडथळा निर्माण करू शकतो. याची मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्या. टाइमर मध्ये कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही, याची नोंद घ्या. अब तक 56 अपने देखा रहेगा, परंतु आपला जाधववाडीचा बच्चन फलंदाजीसाठी येताना आपण नक्कीच पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू डॉट हाताळताना नक्कीच पाहायला मिळते गोलंदाज शाहिद कुरेशी. उगवता शिदारा रायझिंग स्टार खेळाडू म्हणून नक्कीच त्याच्याकडे नजरा सगळ्यांच्या जातील. समीरबाई कुरेशींना मात्र सार्थ अभिमान वाटेल आज गौशिया स्पोर्ट्स संघ खेळताना. गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी. आता मात्र चेंडूवरती फटका सजवलाय, पाहायचा आहे चेंडूला प्रोटेक्शन होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सत्तार कुरेशी याच्या माध्यमातून. ऑफिसर म्हणून जरी मी ऑफिसच्या खुर्चीवर बसलो तरी आज ग्राउंडवर मी एक खेळाडू म्हणून नक्कीच असेल हे पाहायला मिळतंय त्याच्या माध्यमातून. संजय अजिबात प्लीज थोडस कानमंत्र देण्या अगोदर विलंब लावू नका प्लीज, विनंती करतो. बबन भोसलेंचं सुद्धा स्वप्न आहे पहिला नंबर मारलेला माझ्या पोरांनी मला पाहायचा आहे. क्या बात आहे. कसरत पाहायला मिळते मोहम्मद मिया डांगे यांची. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहतोय. धावपलकावरती धावा आतापर्यंत मात्र फक्त 2 धावा पाहायला मिळत आहेत. तिथून मारा करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, आणि चांगली अशी गोलंदाजी आपण पाहत असताना शाहिद कुरेशीचं कौतुक करावं लागेल. जर्सी क्रमांक 28 परिधान केलेला. आणखीन एका विकेटचं होईल पतन. सक्सेसफुली गोलंदाजी शाहिद कुरेशी. संघाची धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस 2 बाद 2 धावा. संजय सुतार फिरकीचा जादूगर, थोडस स्टायलिश असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय संजय सुतार. क्या बात आहे. पंच भगत सरांचा मात्र हात होईल समांतर धाव मिळेल अवांतर. तुषार भोसले सुद्धा संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. युवराज भोसलेंची आज अनुपस्थिती आहे, परंतु अजय शिंदेचा वाढदिवस आज विजयाने पहिल्या नंबरानेच करावा असा मनी ध्यास ठेवून आलेली ही गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाची टीमचं कौतुक करावं लागेल. प्रतिस्पर्ध्याला दमछाक करून ठेवणारी टीम. सचिव चषक सन्माननीय आदरणीय कृष्णा पडवळ सरांना विनंती करतो आपणही मुख्य मंचावरती या.
चेंडू अवकाशाला गवसणी घालणारा पाहायचा आहे. बॅलन्स अनकन्व्हिनियन्स आहे. ते होणार नाही, ते होणारच नाही. परंतु प्रयत्न संजयचा चांगला सफलतेचा होता. परंतु झेल मोहम्मद मियाला नक्की झाला असता. तुषार भोसले, युवराज भोसले, भोसले कंपनीचा वर्ण असणारा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. वर्चस्व असणार. क्या बात आहे. गोलंदाजी हाताळावी कशी, चाणाक्ष बुद्धीचा वापर कसा करावा, याचं नीतिमत्त उदाहरण मात्र पाहायला मिळतंय. ते म्हणजे गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाकडून. ऐनवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना कित्येक विजय आपल्या नावावरती करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. आक्रमक करणारा हा चेंडू संदीप जाधव याच्या बॅट मधून जातोय, सीमापार येतोय षटकार. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य विश्वास धामोडकर साहेबांचा शुभ सन्मान कुमार पाटील साहेबांच्या शुभासे मायेची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केला जातोय. त्यांना लांब वरती खडी चढून जायचंय. लवकरात लवकर जाऊ दे. गव्यांचं आणि रानटी श्वानांचं आपल्या तालुक्याला विळखा घातलेला आहे, त्यामुळे वेळेत गेलेलं बरं. वेल्डन विकास दामोडकर सर, आपला अमूल्य वेळ दिला तर स्पर्धेसाठी, त्याबद्दल तुमचं मनस्वी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आता काय झालं कसं झालं हे पंच सांगतील, आपण फक्त प्रतीक्षा करावी. 2 षटका अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 धावा, 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. आता तिसरं षटक हाताळणार कोण? तुषार भोसले हे नाव अग्रगण्य नक्कीच असेल. स्पीडअप घ्या मोहम्मद मिया प्लीज, विनंती आहे. पैलवान स्ट्रायकिंग एंडला अंकुश यांच्या नावाने हे चषक पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तुषार भोसले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. युवराज भोसले मात्र मोहम्मद मिया या सामन्याला मिस करत असतील. धूमधडाका दे तडाका आज नक्कीच युवराजचा आपल्याला पाहायला मिळाला असता. बबन भोसले असतील, समीरभाई खुरेशी असतील, या सामन्याचा मुराद आस्वाद घेणारी मंडळी भरपूर आहेत. कारण क्रिकेट वेळे धनगरवाडी संघ म्हटलं तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. क्या बात आहे. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा तुषार प्लीज. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू शेष. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 11. पंचाकडून स्वैर चेंडू आणि अंकुश पाटीलने जर हायट्रिक मारली तर प्रत्येकी 1000, षटकारांची हायट्रिक मारली तर प्रशांत पाटील यांच्याकडून 1000, संदीप गोलप यांच्याकडून 1000, कृष्णा पडवळ यांच्याकडून 1000 आणि रवी अडसूळ यांच्याकडून 4 षटकार मारले ते 2000. आणि संतोष जाधव साहेब प्रतीक्षेत आहेत. 4 2 तरी मारू द्या, नंतर माझी अमाऊंट मी पुकारतो. क्या बात आहे.
पहिला षटकार म्हणजे जाधव साहेबांच्या शब्दात वजन आहे. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हॅट्रिकचा चान्स व्हायची एनर्जी पैलवानाच्या अंगात ते भिनलंय. काय नाही, संध्याकाळी जाताना 5,000 तरी खिशातनं घेऊन जाण्यासाठी आपण 3 षटकार मारायला हवेत असा मनसुबा माणूस नक्कीच असेल. आणि हे निर्णायक क्षणाचे जे षटकार आहेत ते संघासाठी कामी येणार आहेत, हे मात्र खरं आहे. आणखीन एक आणि हा चौकार आहे. चार धावा. चार धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. विकेटचं होईल पतन. शेवटच्या क्षणाला तुषारचं कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहू. 22 धावा सेट केलेल्या आहेत स्कोर बोर्ड वरती आणि विजयासाठी 23 धावा 18 चेंडूत बनवायचे आहेत गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाला. चला, त्याचबरोबर गौशिया स्पोर्ट्स संघासाठीच एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तेजा फॅन्स क्लबच्या माध्यमातून, म्हणजे तेजा मालकाचे मालक सन्माननीय मोहम्मद अली डांगे या फॅन्स क्लब कडून प्रत्येक षटकारामागे तुम्हाला 500 रुपये मिळतील. सन्माननीय आदरणीय अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ, तरुणाईच्या पाठीवरती मायेची चादरीचं पांघरून घालणारं व्यक्तिमत्व, सदैव निस्वार्थपणे अखंडित तरुणाईच्या पाठीवरती खंबीर साथ देणारं व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा आज प्रकट दिन आहे. आणि प्रकाश पाटील सर, प्रामुख्याने सागर पाटील, आदरणीय सन्माननीय रमेश बेले साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि रमेश बेले साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत मनस्वी लक्षदीप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व तरुणाईच्या वतीने तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. कारण तुमच्यासारखं दिलदार मनाचं उदारमतवादी व्यक्तिमत्व तुमच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. परंतु सायंकाळी वाढदिवसाच्या बदलापूरमध्ये हॉल घेतलेला आहे. सर्व मित्र परिवाराला आयोजन संयोजनासाठी सर्वांना आमंत्रित केलेला आहे. आज मेडिकल क्षेत्रात काम करणारं पुण्याहून जवळजवळ 200 किलोमीटरचा डिस्टन्स पार करून आलेलं व्यक्तिमत्व, सिद्धेश्वर वारणा संघाचं प्रतिनिधित्व करणारा सचिन पाटील असतील, प्रकाश पाटील या बंधूंच्या समवेत सिद्धेश्वर वारणा मानगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना कायम हिरा म्हणून चमक दाखवणारा असा खेळाडू सागर पाटील यांचा शुभ सन्मान प्रशांत पाटील यांच्या हस्ते केला जातोय. सन्माननीय विनायक भैया यूपी वरून सत्कार करायसाठी आलाय. त्याच्या हस्तेही शुभ सन्मान सागर पाटील साहेबांचा केला जातोय. पहा किती प्रेम सागर पाटलांच्या वरती आहे. यूपी वरून थेट फ्लाईटने आले सहारला. सहार वरून इथे सत्कार सागर पाटलांच्या माझ्या हस्ते व्हावा हे त्यांच्या मनी बसलं असावं. हेच जाधववाडीचा सुपूर्त विनायक भैया आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेल्डन सागर सर, आपण आपला अमूल्य वेळ दिलात या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा मी समालोचक तुमच्या सर्व टीमचं मनस्वी हार्दिक आभार अभिनंदन व्यक्त करतो आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. चला, सामन्याचा उत्तरार्ध आपण पाहूया. धावा बनवायच्या आहेत 23. 22 धावा सेट केल्या होत्या.
गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय प्रदीप जाधव, स्ट्रायकर गोलंदाज. चला पाटील सर, आज मात्र प्रकाश पाटलांची कमी नक्कीच भासली. असो, नेक्स्ट टाइम गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लेगबाईच्या रूपानं संघाच्या धावेचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेचा श्रीगणेश आपण पाहतोय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी ही भव्य दिव्य स्पर्धा सचिव चषकची मेगा फायनल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तेजा फॅन्स ग्रुप धनगरवाडीच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोहम्मद अली डांगे यांच्या माध्यमातून आताच त्यांनी कॉलच्या माध्यमातून त्यांचं बक्षीस आम्हास पुकारण्याचं नमूद केलं. त्यांचंही मनस्वी मनाच्या अंतकरणापासून असे सपोर्टर असतात, त्यावेळेलाच खेळाडूंचा खेळ चांगला होतो. अभिजित स्पोर्टिंगला सुद्धा बक्षीस लावलं असतं, परंतु त्यांचा बाजार कालच्या दिवसालाच उरकलेला आहे. पण ह्या क्रिकेटमध्ये कधी बाजार नसतो. क्रिकेट ही आत्मीयतेचा खेळ आहे. आज जरी हरला असाल तरी उद्याला जिंकण्याची उमेद ठेवून तुम्ही जर वाटचाल कराल तर विजय तुमच्या परड्यात नक्कीच असेल. नाहीतर आज अक्षय कांबळेचा धमाका नक्कीच इथून ते मालवणी पर्यंत पोहोचला असता. चांगला कव्हरचा फटका पाहायला मिळतोय संजय सुतार याचा. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहू. मोहम्मद मिया डांगे आणि संजय सुतार हे बॅटल मात्र पाहायला मिळतंय. गौशिया स्पोर्टचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. सत्तार खुरेशी सारखा ऑफिसर आज संघाचं प्रतिनिधित्व करतोय. तुषार भोसले त्यांच्यावर प्रेम करणारे कित्येक आहेत. तव्याचा धंदा करणारे धंदा सोडून आज आपल्या खेळाडूंच्या पाठीवरती पाठीराख्याचा हात ठेवण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. आणखीन एक दैव बलवत्तर तर त्याला कोण लावेल तर दैवी चौकार मात्र पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आता मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला जरूर. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनिंग, चांगला इफर्ट्स पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. एका धावेवरती समाधान व्यक्त करतील रवी अडसोळ. पहा, शेवटच्या क्षणाला मैदानाची भौगोलिक परिस्थिती न्याहाळून पाहतायत, त्यांचं कौतुक करावं लागेल. दिवसभरच्या सत्रात त्यांना कधी पाहावंसं वाटलं नाही, पण आपण कुठे चुकलो याच्यावर विचार तर नक्कीच करत असतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. मोहम्मद मिया डांगे आणि संजय सुतार यांचा बॅटल नक्कीच पाहतोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 धावा, 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चला प्लीज मोहम्मद मिया, विलंब अजिबात लावू नका. बाराचं समीकरण आहे. आता मात्र मित्रांनो एक गोष्ट मात्र पाहायला मिळेल, शेवटच्या क्षणाला कोणता संघ 12चा आहे या सचिव चषक मध्ये हे मात्र सर आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. साहिल कोलगेने जर हॅट्रिक घेतली तर संदीप घोलप सरांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. 5001. चांगल्या गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला नक्कीच साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळत असेल.
दर दिवशी मात्र प्रशांत पाटील सर प्रामुख्याने जर आपण विचार केला तर साहिलला जाताना अंकुश पाटील कानमंत्र देत असतील प्रत्येक मॅचच्या या अगोदरच्या सामन्यादरम्यान, पण आज साहिल कोळगे पहिलवानाला जाताना काहीतरी दोन मंत्र नक्की सांगणार. चेंडूला दिशाहीन करण्याचा प्रयत्न जीवन आहे आणि जीवन महाजन आहे. पहिल्या विकेटचं होईल पतन साहिलच्या नावावरती. पहिली विकेट संजय सुतार. बॅक टू दी डगआउट. नामी संधी साहिल कोलगेला. आता चेंडूवरती प्रहार चढवलाय. पाहायचाय चेंडूला होईल का प्रोटेक्शन. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी हाताळतोय साहिल कोलगे. मेगा फायनलचा थरार आपण पाहू. जाधववाडीला नामी संधी आहे. गौशिया स्पोर्टला सुद्धा नामी संधी आहे. जो जितेगा वही सिकंदर. आता मात्र चांगल्या चपळाईने गोलंदाजी हाताळताना कुमार पाटील सरांच्याकडून थोडंसं मिसफिल्ड मॅक्स कम्युनिकेशन पाहायला मिळालं. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 13 धावा. अभि तो 13 दे. 8-10चं समीकरण आहे. साहिलने मात्र मी डॉन काय याचं नीतिमत्त उदाहरण दाखवून दिलं. छोटा हो तो क्या हुआ, दिल में तो जिगर है और मेरी कुछ अलग ही हुनर है. याची नजाकत भरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचा. वाईट प्लस 1. एकूण 2 धावा. देव तारी त्याला कोण मारी. 8-8चं समीकरण आहे. चांगली गोलंदाजी साहिलची. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल जरा टाळ्या होत्यात. पंचांचा मात्र हात होईल. समांतर धाव मिळेल. अवांतर अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 16. 7 धावा बनवाव्या लागतील. 8-7चं समीकरण आहे आणि ही 7 गुणाला असेल विजयासाठीची. ही सामना संपल्यावर कळेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. सामना कोणीही जिंको, जिंकणाऱ्याला ती ट्रॉफी मिळेल, असणारं बक्षीस मिळेल. परंतु या सामन्यादरम्यान मन जिंकलेत ती साहिल कोळगेने. सन्माननीय आदरणीय शाहूवाडी तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्व बबन गोगावले साहेबांचं शुभागमन होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कामोठे विभाग उपविभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय बबन गोगावले साहेबांचं सहर्ष होत आहे. नोचा कॉल असेल. सन्माननीय आदरणीय बबन गोगावले साहेबांचं शुभागमन होत आहे. सर्व तरुणाईला विनंती करतो साहेबांसाठीचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. सचिव चषक आपण पाहतोय. उदगिरी गावातून बिलॉंग करणारा सह्याद्रीच्या पठारावरचा हा सितारा आपलं नशीब अजमावताना आपण या राजकीय पटलावरती एक धुरंधर बाळासाहेबांच्या विचारांशी एकनीट असणारा असं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय बबनजी गोगावले साहेबांचं शुभागमन होत आहे.
संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा जिंकण्यासाठी फक्त 2 धावा हव्यात. सन्माननीय आदरणीय बबन गोगावले साहेबांचं आगमन होते. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र या तरुण छाव्याचं सुद्धा आम्ही सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांच्या समवेत आलेले अतिथी देवभव साहेबांचं नाव मला ज्ञात नाहीये. थोडस नौका असल्यामुळे नाव घेण्यात अडचण निर्माण होते. संतोष गुले साहेबांचंही मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. साहेब आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात शेवटच्या क्षणाला, त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या कंपनापासून मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. शहर संघटक कामोठे शहर सन्माननीय श्री संतोष गोळे साहेब, त्यांच्या समवेत शहर प्रमुख कामोठे शहर सचिन त्रिमुखे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपविभाग प्रमुख कामोठे शहर बबन गोगावले साहेब, त्याचबरोबर कामोठे शहर शाखा प्रमुख अक्षय नवस्कर आणि आदित्य गोगावले. या खरोखरच गोगावले साहेब सह्याद्रीच्या छाव्याचं मी सुद्धा मनापासून कौतुक करतो. भविष्यात आपल्याला राजकीय पटलावरती नक्कीच या छाव्याचा करिश्मा आपल्याला नक्कीच आई काळंबाचा आशीर्वाद तुम्हा समवेत आहेतच, त्यात तीळ मात्र शंका नाही. तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही, कारण काळंबाच्या दरबारात अखंड महाराष्ट्र जातो. त्यामुळे इकडे तिकडे जाऊन आनावाका करायची गरज नाही. तो तुम्हाला जन्मजात मिळालेला आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. भविष्यात आम्ही तुम्हाला चांगल्या पदावर कार्यरत असताना विद्यमान नगरसेवक म्हणून विद्यमान कार्यप्रणालीच्या जिल्हा परिषदकडे दुर्लक्ष करा. पश्चिम महाराष्ट्रात आपलं ते राजकीय पटलाचं वेगळं राजकारण आहे. आणि त्याचबरोबर शाहिद्याच्या बॅटमधून विजयी फटका आणि गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघ या स्पर्धेतील विजयी संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. सचिव चषक 2026 चा मानकरी आपण पाहतोय आणि रनर अप मध्ये समाधान मानावं लागतंय ते माऊली तालीम जाधववाडी संघाचं.